चला झालंय का सगळ्यांचं. नेक्स्ट घ्या आता. नेक्स्ट घ्या बाळांनो. 3p वजा 2. 3p वजा 2 ही विषम संख्या आहे. 3p वजा 2 ही विषम संख्या आहे. किती 18च आहे ना हे. 3p वजा 2 ही विषम संख्या आहे. विषम संख्या आहे बघा. तर त्यानंतरची 25वी. तर त्यानंतरची 25वी समसंख्या कोणती. तर त्यानंतरची 25वी समसंख्या कोणती. नाही आठव ना बाळा, काल शिकवलंय ना. झालंय की नाही आपलं. मग तुम्ही आठवा ना. आता कितवा एक्झाम्पल आहे हे. कितवा आहे हे. 18वर. हो सोडवायचं. मग काय सूत्र लिहून दाखवायचं नाही अजिबात. 19 का 18 आहे. बरं 18. हा काल एक तुमचं तुम्ही मनात तयार केलं होतं ना त्याच्यामुळे. चला आवरा लवकर. सूत्र वापरा ना तुम्ही. काय ट्रिक सांगितली दाखवायचं नाही. बघ ना तुझं तू कधी शुअर व्हायचंस की हेच बरोबर आहे असं. मला फक्त नोटबुक आणून दाखवायच्या. एवढा वेळ चालेल. पेपरला एवढा वेळ असतोय. बरोबर आहे. ठेव दाखवून. दाखवायचं नाही कुणाला सुद्धा. चला नाही बघू. चुकली. चला बघू. चुकली. काय रे चुकलं कसं काय रे. हा होय चुकलं की. तुझं बघ किती आलंय. चुकला. चला अखंड याच्यात फक्त एकट्याच बरोबर आहे. बाकीच्यांचं काय रे. हा सगळ्यांना सेमच शिकवलंय ना. सांगा मला काय वापरत. बोल प्रज्वल काय लिहायचं असतं इथं. दिलेली संख्या अधिक विचारलेली संख्या काय करायचं. दिलेली संख्या. हा पुढं विचारलेली संख्या. काय करायचं. अधिक विचारलेली संख्या. दिलेली संख्या अधिक विचारलेली संख्या. अधिक का करायचं. अधिक का करायचं. अधिक चिन्ह का वापरायचं. नंतर सांगितलं होतं नाही काल. मग लक्षात काय येत नाहीये. प्लस का वापरायचं ते. हा विचारलेली संख्या. पुढे गुणिले 2. हा विचारलेली संख्या गुणिले 2. हा गुणिले 2. हा आणि वजा 1 का वापरणार आता. ते विषम आहे ना. हा देताना विषम दिले आणि विचारतानाची सम विचारल्या. म्हणून काय करायचं. दोन्ही वेगवेगळं आहे म्हणून -1 करायचं. दिलेली संख्या सांगा किती आली. 3p वजा 2 आली का. अधिक विचारलेली संख्या किती आहे 25. आणि हे सोडून झाल्यावर मग किती करायचं असते त्याच्यातनं. सॉरी 25 गुणिले 2 आणि परत वजा 1 करायचं आहे ना. बरोबर का. मग किती येणार सांगा ह्याचा. हा 25 दुनी 50. 3p वजा 2 अधिक 50 आणि इथलं वजा 1 झालं का. म्हणजेच किती झाले बघा. 3p 50 वजा 1 किती येणार. 3p वजा 2 अधिक 49 आणि 49 वजा 2 किती झाले. 49 वजा 2 मग काय प्रॉब्लेम होता सांगा बरं. 3p अधिक का तेवढं तर ठेवलं सांगा. काळजीपूर्वक सोडवलं पाहिजे का नको तेवढं मला सांगा. हा सोडवायला पाहिजे का नको. विचारले हे सूत्र हित नाही. हे नीट तेवढं टाका. हे एवढं गुणाकारात आहे आणि परत मग आलेलं नाही करायचं नाही. तिथं करायचं नाही. दिलेली संख्या अधिक विचारलेली संख्या गुणिले 2 त्यालाच तेवढा कंस टाकायचं. बाकी कुणाला टाकायचं नाही. मग याचं उत्तर 50. या कंस पहिल्यांदा सोडवून घ्यायचं ना. म्हणून 50 घेतलं. हा पुढचं यायला पाहिजे होते बाळाने. सोडवा झालं तुझं. वजा काय करायचं एवढंच काय. हा काय नाही. 49 वजा 2 होतच ना. तुला अधिक वजा वजा होणार. मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार.
लक्षात कधी ठेवायचं? हा, लक्षात ठेवायला शिकायचं का आता विसरायला? कोणतं आहे की त्याला पण सूत्र? तर त्याला तुम्ही कष्ट करायची सांगते की त्याला पण आहे सूत्र. कारण तेवढं सगळं एक्झाम्पल शक्य नाही ना पेपर मध्ये सोडवणं. तर तुम्ही मी जर शॉर्टकट सांगितले तर तुम्ही जरा पण बेरीज करायला मागत नाही, जरा पण करत नाही. मग असं नको आहे ना. कॅल्क्युलेशनची सुद्धा तुम्हाला सवय पाहिजे. त्याला दोन्हीला पण आहे, विषम संख्यांना पण आहे आणि समसंख्यांना पण आहे. ते पण सांगणार आहे. चला घ्या पुढचं. दोन परिमेय संख्यांची बेरीज. नेक्स्ट घ्या, दोन परिमेय संख्यांची बेरीज. परिमेय संख्यांची बेरीज 3/5 असून 3/8 असून दोन परिमेय संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज 3/8 असून 3/8 असून त्यापैकी 8 असून त्यापैकी एक संख्या वजा 7/24 आहे. तर दुसरी परिमेय संख्या कोणती? तर दुसरी परिमेय संख्या कोणती? ती तू 19 का 20 आता? 3/8 आणि त्यापैकी एक संख्या वजा 7/24 आहे. चला सांगा काय करायला पाहिजे बघा बरं. दोघांची वजन हा. 3/8 वजा 7 काय दिलंय बघा. दोन्ही संख्यांची बेरीज मिळून किती त्या 3/8 होते बरोबर का? मग त्यापैकी एक संख्या वजा 7 आहे म्हणजे वजा 7/24 आणि दुसरी संख्या आपण काहीतरी एक मानूया. झाले का बघा. दोन संख्यांची बेरीज किती त्यामुळे सांगितलंय 3/8 बरोबर का? आणि त्यांनी विचारलंय कोणतं? तर दुसरी परिमेय संख्या. दुसरी म्हणजे कोणाची किंमत काढायची? x ची. म्हणून इथं x ला तसाच ठेवला. 3/8 आहे असं राईट साईडला होतं तसं ठेवलं. इकडं काय आहे? वजा 7/24. डाव्या बाजूला काय वजा आहे, पण तिकडे गेल्यावर काय होणार? प्लस अधिक मध्ये जाणार. म्हणून अधिक 7 किती आलं? 24. आता छेद समान करून सांगा मला. हा कसं करणार सांगा. आले उत्तर? बरं ठीक आहे. हा सांगा छेद समान कसं करणार? 8 24 नाही 8 त्रिक 24 करायचं रे. हे काय इथं 8 नाही बाई. 8 ला 3 न गुणल्यावर 24 होतेच की. मग खाली गुणल्यावर वर पण गुणणार. जर 3 गुणिले 3 काल झालं होतं बघा. सारखं विसरायचं नाही. काय सांगते अगोदर सांगितलं होतं मी छेद समान कसं करायचं. इथल्या इथं तिरकस गुणाकार न करता सुद्धा किती झाले बघा. 3 त्रिक 9. 9 भागिले 24 आधी किती होणार? 7 भागिले 24. 9 आणि 7 किती झाले? 16. 16 भागिले 24 म्हणजे ह्याचं रिडक्शन करा. संक्षिप्त रूप द्या त्याला. 2/3. 8 दुनी 16 8 त्रिक 24 म्हणजे किती मिळवायला पाहिजे? दुसरी परिमेय संख्या कोणती येणार? 2/3. चला सोडवा. आले का लक्षात? आता मी तुम्हाला नाही ऑप्शन देते. काय देऊ का? मी ऑप्शन देते. मला ऑप्शन पैकी उत्तर कोणतं येणार ते सांगायचं. पहिला ऑप्शन आहे 4/6. दुसरा आहे वजा 4/6. परत तिसरा आहे वजा 3/8 आणि चौथा आहे 6/4. बोला ऑप्शन कुठला बरोबर येईल? आले का लक्षात? कशी उत्तर आहे एक काढलं आणि ऑप्शन मध्ये दुसरंच दिलंय. कशावरून येणार ऑप्शन एक सांगा. 2 2 4 2 त्रिक 6 आणि मग हे उत्तर म्हणजेच हे असणार ना. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक कितवा येणार? पहिला. आलं का लक्षात? असा ऑप्शनचा सुद्धा विचार करायचा. नीट लिहून घे बाळा. म्हणजे शिकवत असताना उतरायचं नाही आता घेतलं बघत हा लिहित होतं तुम्ही सांगितलं
बर सोडवून घ्यायचं पहिला आपला पण सोडवायचा प्रयत्न करायचा. सार्थक एका लाईन मध्ये सगळं बसवायचं आहे की नाही? हा गणित आहे ते सगळं एका लाईनला करायचं. काय बाळा नेट स्टेप वाईज घ्यायचं रे. मग मला काही एका लाईनला लिहिता येत नव्हतं का? माझ्याकडे किती जागा आहे तिकडे पुढे लिहू शकत होते का नव्हते सांगा बरं. हा असं नाही करायचं सगळं एकाच ह्याला. चला पुढचं घ्या. नीट समजावून घ्यायचं. दोन संख्यांची बेरीज दिल्यावर काय आलं होतं तिथं तसंच का दिलेलं आहे ते. चला सोडवा. आन्सर फोडायच नाही. अजिबात एकमेकांना दाखवायचं नाही. आपला पण स्वतः ट्राय करायचा. अगोदर झालंय म्हटल्यावर न यायला काही प्रॉब्लेम असतो. झाल्यावर मी तुम्हाला दाखवू. जेवढं फास्ट आपला पण डोक्यात ठेवायचं. आपल्याला स्कॉलरशिपला एक्झाम्पल किती एका मिनिटाच्या आत सोडवायचं असते बरोबर का? 1 मिनिट पुढे किती 1-2-3 सेकंदच जातात ना. पण आपल्याला 1 मिनिट 12 सेकंदात होय की पण 12 सेकंद वरचे धरायचेच नाहीत ना. उलट एका मिनिटाच्या आतच आपलं झालं पाहिजे. हा 4/5 नक्की का? नक्की आलंय सगळ्यांचं. एवढा का वेळ काय बरं का केलं नाहीस? काय कळायला आहेच ह्याच्यात काय रे विषय केलं. हा सेमच आहे की त्याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? त्याला ट्राय सुद्धा केलेलं नाही बघितलेलं सुद्धा नाही मग कळणारच नाही ना ते. अरे दोन परिमेय संख्यांची बेरीज 3/5 आहे बरोबर का? म्हणजे बरोबर बेरीज किती आली 3/5. त्याच्यातली एक संख्या किती आहे वजा 7/5. मग एक संख्या वजा 7/5 35 अधिक x झाले की ही एक संख्या ही संख्या मिळून बेरीज 3/5. मग काय अवघड होतं? काय अवघड आहे? तेवढं पण नाही लिहिलं म्हणजे ट्राय पण नाही केलं. मग काय उपयोग आहे त्याचा? मग शिकवण्याचाच माझा काय उपयोग नाही. किमान आता ह्याच्यात अगोदर सांगितलं होतं ना की दोघांची बेरीज म्हणून एवढी येणार आहे. मग त्याच्यातली एक संख्या आता मी जर तुम्हाला सांगितलं की दोन संख्यांची बेरीज 12 आहे त्यातली एक संख्या 7 येणार तर दुसरी संख्या किती? मग तुम्ही काय करणार? एक संख्या 7 आहे दुसरी x मानायची बरोबर 12. म्हणजेच x बरोबर काय करणार 12. इकडून आलेला अधिक आहे तिकडे गेल्यावर वजा आले का बघा x बरोबर 5. मग तुम्ही असा तर विचार करायला पाहिजे का नको सांगा बरं? मग काय विचारच नाही केला सुटायचा प्रश्नच नाही ना. आता इकडं वजा आहे तिकडे गेल्यावर काय होणार? हा x बरोबर 3/5 अधिक. अरे इकडं वजा असलं की तिकडं अधिक होणार. इकडं अधिक असलं की तिकडं वजा होणार. एवढं सोपं आहे. डाव्या बाजूला अधिक असल्यावर पलीकडे वजा इकडं वजा असल्यावर पलीकडे अधिक होणार. म्हणजे 3/5 मध्ये किती मिळवायचं 7/35. छेद समान करा 5 गुणिले 7 हा आणि वर किती 3 गुणिले 7 21 अधिक 7/35. 21 आणि 7 किती झाले मग 28. 28/35 35. ऑप्शन नंबर किती येणार मग? हा पहिला येईल का? नाही कारण वजा चिन्ह येण्याची काही गरज नाही तिथं. अलग लक्षात आता लिहून ठेवायचं. डाव्या बाजूला अधिक असलं तर पलीकडे गेल्यावर वजा होणार. कळालं नाही आता तरी? सुरुवातांना बघता आलं का तिथे लक्षात? लिहि डबल लिहि असू दे. अगोदरच कुठपर्यंत आलं तिथं चुकलं असलं तर चुकू दे परत डबल लिहि. न बघता सोडव म्हणजे लक्षात येतंय काय समजावून दिलेलं असतंय ते बघायचं ना. बोला 13/21 11/17 9/13. कशावरून 9/13 ऑप्शन आला? कशावरून आला सांगा? काय केलं म्हणून तो येणार आहे असं वाटतंय तुम्हाला? भागाकार केल्यावर सगळ्यातला सगळ्यात मोठा कोणता येतोय? 9/13. नक्की कशात काढलं? दशांश आन्सर काढले सगळ्यांचे. 13/21 किती आलं? 0.6. 0.6 खरं येते का सगळ्यांचं? 0.6 आले
आलंय का तेवढं? हा दुसरंच किती येतंय सांगा? दुसऱ्याचं 0.. बरं आणि 0.7. हा 9/13चा 0.6 येतंय ह्याचं पण आणि ह्याचं फक्त 9/13चा 0.7. ह्याचं पण किती 0.6 येते. बरं मग विचारलंय तुम्हाला कोणतं सर्वात मोठी परिमेय संख्या 0.7. 0.7 ऑप्शन असणार कोणतं आहे? फक्त 9/13. मग अशी कोण काय वेगळं म्हणाला तुम्ही? बरं ठीक आहे असं असू दे. आले का लक्षात? दशमचिन्ह काय भाग लावून बघायचं आणि कोणतं येतंय बघायचं त्याच्यातलं मोठं आहे. ऑप्शन क्रमांक 9/13 वाला बरोबर येणार आहे. आले का लक्षात? मग अशी ऑप्शन तुम्हाला दिली होती की इरेज केले मी पण 9/13 हा त्याच्यातला येणार. बोला दोन परिमेय संख्यांचा गुणाकार किती येतो म्हणून सांगितलंय? 25/9 आहे. जर त्यातील आता लक्ष द्यायचं नाही आणि परत थोड्या वेळाने म्हणायचं काय करू. मॅडम माझं वेगळं आले दोघांपेक्षा वेगळं ट्राय केलंय. होय बरं माझं ठीक आहे. 502 आले. हा तुमचं बाकीच्यांचं किती आलंय? माझं 1825. 18/25. पुढे भाग नाही जाऊ शकणार ना? नाही जाणार. बरं असू दे. दोन परिमेय संख्यांचा गुणाकार -25/9 आहे बरोबर का? मग -25/9 हा गुणाकार आला म्हणून आपण बरोबर लिहूया का? -25/9 आलं का इथं? त्या जर आहे तर त्यातली एक संख्या वजा म्हणजे एक संख्या वजा 10/9 आणि दुसरी किती असणार? x मानूया ना. मानली का x? मग काय करायचं सांगा आता पुढच्या स्टेपला? x हे गुणाकारात आहे की नाही? ह्या दोघांचा गुणाकार आहे. इकडे गेल्यावर काय होतो? भागाकार होतो. म्हणजे काय होणार? -25/9. हा छान कार्तिकला कळालंय. उलटून गुणिले म्हणजेच काय होणार? 9/10 वजा 10. मॅडम तिकडे गेलं 9ला 9 गेला आणि वजाला वजा गेला. हा वजा 9 दोघांना 9 गेलं आणि वजाला वजा गेलं. हेला काय फक्त 5 5 25 5 गुणिले 10 502. ते झाले. आलं का लक्षात? कळालं का आता? 502 येणार. आणि आता ते कसं बघा ऐका तुम्हाला जर वाटलं का नाही हे खरंच आपला आन्सर बरोबर आहे का नाही काय करून टाका. x म्हणजे 502 लिहा आणि बघा तुम्ही येतं का. ऐका जर आपलं उत्तर चुकलंय किंवा बरोबर आहे हे जर शंका असले तर काय करायचं? x म्हणजे दुसरी संख्या आल्या का नाही 502 तर काय करा वजा 10/9 गुणिले x म्हणजे किती आलंय 502. त्या दोघांचा गुणाकार करा. वजा 50 आला का? भागिले किती होणार? 18. त्याला संक्षिप्त रूप द्या. वजा 25/9 आलं का? आलं लक्षात? टॅली सुद्धा असं करून बघायचं. कळालं का आता? उलटून गुणिले असं काढलं तसं काढलं नीट करातात. त्या दोघांचा गुणाकार म्हणून एवढा त्यातली एक संख्या घेत तर दुसरी x मानले मग पलीकडे गेल्यावर उलटून गुणाकार कसा होणार ते घ्या व्यवस्थित. का नाही कट केलं? काल झालं होतं की आपलं बाळानं. अगोदर किती एक्झाम्पल सोडवले. एका खाली एक लिहून घ्या. स्टेप नीट करा. का चुकलं हे महत्वाचं. झालं का? आता तर कर ना व्यवस्थित. आता सांगितल्यावर पण बाळा जमे ना. पहिलं तर पूर्ण चुकलं असलं तर पूर्ण फोडून टाका आणि व्यवस्थित घे. चला पुढचं घ्या. किती वेळ हे बघा झालंय का तुमचं? बोर्डवरचं घ्या फक्त. आणि असं तुला माहित नाही गुणाकाराचा भागाकाराचा गुणाकार करायचा तू बेरीज केली. हा कार्तिकला माहित होतं गे. तू सांगितलंस की उलटून गुणिले होणार आहे म्हणून. याला सांगितलं यानं केले का आणि मला म्हणते की तू बंद बघून गेली. होय काय? काय रे झालंय का सगळ्यांचं बोर्डवरचं? टॅली कसं करायचं कळालंय का आता? कळालंय का टॅली करायचं?
5/2 आलंय ना शेवटचं. चला चला कोणी बघायचं नाही एकमेकांचा दिलं. चला कोणी कोणी ट्राय केलंय सांगा. असं नाही आता बरोबरच यायला पाहिजे. M-5 ही समसंख्या आहे. तर त्याच्यामध्ये विषम संख्या कोणती? छान. मग तुम्ही बरोबर आहे. छान बरोबर आहे. खरं चिन्ह तेवढं चुकलं. दिव्याला जमायला लागली थोडं पाठमागणी. चिन्ह जरा चुकले. ठेव झाकून झाकून ठेव. दाखवायच नाही अजिबात. जरासा विचार कर. हा पण कोणतं द्यायचं राहिलंय हे महत्वाचं. सुटायला पाहिजे होतं बाळा आतापर्यंत. अशी गणित किती झाले ते दोघांना ह्यांना कसं काय सुटलं सांगा बरं. सगळ्यांना यायला पाहिजे. हा चला आता इथे लक्ष लक्षच नाही. समजावून घेऊन सोडवत नाही. नुसतं रट्टा मारायचं काम करायचं असं नाही होत. सांग सूत्र काय दिलंय? दिलेली संख्या अधिक विचारलेली संख्या. हा त्याला ब्रॅकेट टाकायचं. वजा 1 अधिक का केलं सांगा इथं. कारण ती नंतरची विचारल्या. वजा 1 का केला? एक देताना सम आहे. विचारताना विषम विचारले. मला सांगा दिलेली संख्या कोणती आहे? छेद 5 अधिक विचारलेली संख्या कोणती? 9 गुणिले 2 वजा 1. बोला किती आलं? M-5 छेद 5 अधिक 18 आणि वजा 1 साधा आहे. 18 वजा 1 किती झाले? 17. M-5 छेद 5 आधी किती येणार? 17. मग पुढं असं ऑप्शन छेद समान करून घ्यायचं. किती वेळा शिकवायचं छेद समान करायला? ट्रायच केला नाही ना. सुटणार कसं सांगा. आता ह्यांना कसं सुटणार? हा मग आता ऑप्शन मध्ये नाही करायला पाहिजे. कसं करणार? छेद कसं समान करणार? हा बरं. M-5 पुढं गुणिले 5. कशाला गुणिले 5? गुणिले 17 कशासाठी आहे? ह्याला काय प्रॉब्लेम आहे? ह्याचा काय प्रॉब्लेम आहे का? इथं छेद समानच आहे. ह्याला कुठे करायला लागतोय? त्याला छेद आहेच की नाही. कोणाला 17च्या खाली काय नाही. 5 केलं तर वर सुद्धा 17 गुणिले 5 85 झालं. किती वेळा सांगायचं रे पोरांना. मग दोन्ही आता छेद समान झाले का? मग हे लिखाण कसं करणार सांगा. M-5 अधिक 85 भागिले 5. दिव्याचं बहुतेक इथं 85 लिहिलेच वाटतं काहीतरी. वजा 5 केलेलं नाहीस ना. आले का लक्षात? आता कसं करायचंय ते. हा 85 वजा 5 म्हणजे M अधिक 80 भागिले 5. ऑप्शन क्रमांक किती आहे बघा. M अधिक 80 भागिले 5 वाला पहिला ऑप्शन क्रमांक बरोबर आहे. आले का? शोधे तिथपर्यंत चुकलो बहुतेक ना काहीतरी. काही M आली का बरोबर? नाही बाकीच्यानी कधी ट्राय करणार. छेद समान करायचं किती वेळा शिकवलंय? किती वेळा शिकवलंय सांगा बरं. सोडवा आता व्यवस्थित. प्रज्वल अजून एकदा लिह. खेळत बसू नकोस. लिह ते डबल लिहून काढलं. आवड पटकन आणि जरा लक्ष देऊन कसं करायला सांगितलंय त्याच्या पुढच्या स्टेप बघायचं रे. प्रत्येक गणितामध्ये काही ना काहीतरी वेगळं असतं ना. सगळी कशी सेम असते. बेसिक कन्सेप्ट सेमच आहे. सार्थक परत लिही ती गणित. त्या गणिताकडे बघू वाटेल म्हणजे प्रश्न असतात बघा. संख्या 50 त्यात कुठल्या विषय येते म्हणजे संख्या जास्त. हा टॉपिक वरचे वय टॉपिक प्रत्येकावरचे 2-2 3-3 2-3 किंवा काही काही टॉपिक वरचा एक असा असतो रे. तेवढेच असतात ना. जास्त कुठं तेव्हा. सार्थक बाळा एक्झाम्पल व्यवस्थित लिहि. मराठीमध्ये सांगितलेलं आहे. गणिताच्या स्टेप्स एकाखाली एक लिहायच्या. जेव्हा तुम्हाला परफेक्ट कळेल तेव्हा शॉर्टकट वापरला तरी चालेल. आता आपल्याला लॉंग रूटच कळेना. त्या शॉर्टकटचा काय उपयोग आहे? आता कसली वाट बघतोय? व्यवस्थित मी सविस्तर लिहिलंय का नाही बोर्डवरती? जरा नीट लिहि. एकाखाली एक व्यवस्थित जरा. सोडव पुढचं. 1 ही एक विषम संख्या दिल्या तर त्याचा 1 - 4 छेद 3 पुढील 7वी समसंख्या कोणती येणार ते.
बरोबर आहे. अजिबात दाखवायचं नाही. जस्ट त्याला स्वतः स्वतः ट्राय करू दे. छान जमलं. फक्त आता तुझा एकच प्रॉब्लेम होता की तुला चिन्ह द्यायला येत नाहीये ग. घेऊ तिथं बघ ना आता तिथं छेद समान आहे नाही सांग तिथं छेद समान आहे मग कुठलं देणार तू उभी ग. आता जे होतं 39 म्हणजे गेलं म्हणजे किती येणार आधीच येणार ते 39 वजा 4 म्हणजे वजा अधिक वजा होणार मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या कोणती अधिक ते नाही मग त्याचं प्लस येणार ग. अधिक दे बोला आणि इकडे बघ चुकलं. अजून एक स्टेप करू दे ना लगेच नाही. हा अजून एक करायचंय पुढे फाईन. आता तू काढलेल्या ऑप्शन मध्ये आहे का बघ करून. हा मग नाही करू देत ना त्याशी मी जर आता असू दे म्हणून पाठीशी असलं तर कशात चुका राहणार तुमचं. तर विचार अजिबात सांगायचं नाही. त्याला विचार करू दे काय राहिलंय आपलं. नाही सांगू नको. कळालं का. अजून चुकी द्या ना करू दे. अजून एक झाल्या चूक तरी पण चुकलं. चला चुकलं नाही शोध ना तुझं तू. हा हा ते करू देते. चला झालं का. याचा अंतर आता ह्यांना कसं समजतं ते सेमच शिकवतं का नाही बघ. हा सगळ्यांना वेळ तेवढाच दिलेला असतो इथे. इथे का नाही आणि घरी जाऊ का कसं विचारताय. जाऊ का घरी जाऊ का. आता घरी जाण्याचे फायदे कळाले का. काल जर इथं बसून सगळं सोडवलं असतं तर आज असं झालं असतं का. नाही चुकीचंच आहे ना. ऑप्शन मध्ये नाहीच आहे की तू सोडवलेलं. मग कसं काय म्हणायचं. चुकलं. त्यांचं फक्त दोघांचं बरोबर आले बाकी एकाचं की नाही आलेलं. हे जेवण आता लक्षात ठेवायचे. घरी जायचं का झालेले गणित डबल रिव्हिजन करायचे. रिव्हिजन तर करण्यामुळे सुचणारच नाही ना ते. बोला काय सूत्र वापरणार. हा दिलेली संख्या अधिक का वजा वापरायचा. अधिक वजा अधिक कोणती विचारलेली संख्या याला कंसात टाकायचं. विचारलेली संख्या पुढं गुणिले 2 पुढे पटकन तुमच्यासाठी चाललंय. वजा 1 हा पुढे विचारलेली संख्या कोणती आहे. सॉरी दिलेली संख्या रे 1 वजा 4 छेद 3 अधिक विचारलेली कोणती आहे 7 गुणिले 2 हा बोला किती झाला 1 वजा 4 छेद 3 अधिक 14 वजा 1 14 वजा 1 किती आलं 13. 1 वजा 4 छेद 3 अधिक 13. आता तुमची स्टेप काय करायची असते. छेद समान छेद कशी समान करणार. लिहू किती सांग मला फक्त. इथं पुढे किती लिहू सांग. 1 वजा 4 हा छेद 3 हा 13 छेद 3 तुला असं छेद समान करतात आणि खाली पण 3 गुणिले 1 म्हणजे 3 येणार ना खाली. तिथं 3 आलं. अरे छेदात काय नाही म्हणजे 1 असतो. मग 1 ला 3 ला गुणल्यावर उत्तर 3 आलं. मग छेदात गुणल्यावर अंशाला सुद्धा गुणायला पाहिजे नाही. मग वर किती आला 13 त्रिक 39. मग किती झालं छेद समान आहे 3 आहे असं लिहिला. वर किती येणार 1 वजा 4 अधिक 39. मग साधा हिशोब आहे 39 आणि 4 ला कोणतं चिन्ह नाही वजाचं. मग 39 मधून 4 गेलं किती राहिलं 35. मग 1 अधिक 35 भागिले 3 आणि 6वी झाल्या का कसं का 6वी नव्हता आलाय. वजा अधिक काय होतं वजा अधिक वजा होणार मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार. 6वीला होतं का नव्हतं असलं काय. मग तेच वापरायचं ना. आलं का बघा लक्षात आलं. वजा अधिक वजा होणार मोठ्या संख्येमध्ये 39 म्हणून त्याचं चिन्ह काय दिलं अधिकचं. असं पर्याय क्रमांक शिकवाय बघा. जमेल का नाही आता तरी कळालंय का. कधी करायचे खरं बाळा. हे कधी 4वी 5वीला झालेलं असतंय छेद समान करायचे. आता आपण तर 7वीला आलोय. कधी जमणार मग. झालंय का बोर्डवरच झालंय का
आता ह्याच्यावरचा स्वाध्याय सोडवायचा.